नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मी सकाळी एक लेक्चर पाठवलेलं होतं आणि आता प्रॉब्लेम पाठवलेला आहे बघा. थेरी सेकंडमध्ये आपला जो चालू आहे जर्नल त्याची माहिती त्याचे प्रॉब्लेम आपले चालू आहेत ते आपण बघूया. एक प्रॉब्लेम पाठवला बघा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स इज यू आर रिक्वायर्ड टू पास द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मंगेश फॉर द मंथ ऑफ जुलै ऑगस्ट. हा एक प्रॉब्लेम तुम्हाला आता पाठवलेला आहे व्हॉट्सअपवर, तो बघा, तो सोडून देतो आणि तुम्ही पण बघा, लक्षात घ्या. डेटमध्ये काय लिहिणार, वरती लिहायचं इन द बुक्स ऑफ मंगेश जर्नल एंट्रीज. लक्षात, जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मंगेश जर्नल एंट्रीज. या पद्धतीने डेट, पर्टिक्युलर, LF नंबर, डेबिट आणि क्रेडिट अमाऊंट प्रॉब्लेम तुम्ही वहीवर लिहायचा आणि त्याच्यानंतर हे उत्तर तुम्ही सोडवायचं वहीमध्ये. जसा तुम्हाला हा प्रॉब्लेम मी या ठिकाणी पाठवलेला आहे त्याचं सर्व जी उत्तर जी आहेत ते उत्तर लिहायची, लक्षात घ्या. पहिला जुलै 2008 बघा. जुलै 2008 ट्रान्झॅक्शन नंबर, तारीख माझ्याकडे इथं खोडली गेली, तारीख टाका 1. मंगेश स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश ₹50,000. मंगेशने 50,000 रुपये टाकून धंदा सुरू केला. व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. लक्षात घ्या. देणारा कोण आहे, मंगेश आहे. त्याचं जो भांडवल कॅपिटल, कॅश अकाउंट डेबिट, किती, कॅश अकाउंट डेबिट 50,000 टू ने सुरुवात करायची, मी सकाळी पण सांगितलेले आहे. टू मंगेश कॅपिटल अकाउंट, क्रेडिट 50,000. नरेशन, बिंग स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. पहिला ट्रान्झॅक्शन, कोणत्याही व्यावसायिकाने जर व्यवसाय सुरू केला तर त्या व्यवसायाच्या एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. त्याचं भांडवल आहे, ते भांडवल त्याने गुंतवलेलं आहे म्हणून तो व्यवहार त्याच्यामध्ये तो घ्यायचा असतो. फर्स्ट स्टार्टेड, पैसे आले, डेबिट, व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. देणारा कोण आहे, मंगेश आहे. त्याचं कॅपिटल आहे, त्याने तो व्यवसाय सुरू केला म्हणून त्याला कॅपिटल म्हणतात. लक्षात घ्या. कॅश अकाउंट डेबिट टू मंगेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट. लक्षात घ्या. दुसरा व्यवहार बघा. सेकंड तारीख, परचेस्ड गुड्स फ्रॉम विजय. सेकंड, परचेस्ड गुड्स फ्रॉम विजय वर्थ ₹1,000. 1,000 रुपयाचा माल विजयकडनं उधार खरेदी केला. आता हे परत परत सांगणार नाही, लक्षात घ्या. कॅश ट्रान्झॅक्शन आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सिंपल प्रॉब्लेमचे हा तिसरा प्रॉब्लेम आहे. आता प्रत्येक प्रॉब्लेममध्ये नवीन नवीन मुद्दे येतील, ते तुम्हाला एक्सप्लेन केलं, जुने मुद्दे परत सांगणार नाही. आता कॅपिटल सांगायची गरज नाही. परचेस्ड गुड्स, रोख कॅश, त्याची एंट्री पण सांगायची गरज नाही, कारण एंट्री मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जेव्हा उधार माल खरेदी केला असेल तेव्हा परचेसेस अकाउंट डेबिट, माल किंवा गुड्स अकाउंट डेबिट, परचेसेस वापरायचं. परचेसेस अकाउंट डेबिट, परचेसेस अकाउंट डेबिट टू कोणाकडून खरेदी केला, काय, विजयकडून खरेदी केला. विजय अकाउंट क्रेडिट, किती, 1,000 रुपये. बिंग परचेस गुड्स फ्रॉम विजय ऑन क्रेडिट. लक्षात घ्या. या पद्धतीने अंडरलाईन मारायची. जुना व्यवहार आहे, उधार माल खरेदी केला म्हणजे परचेसेस अकाउंट डेबिट किंवा गुड्स अकाउंट डेबिट. गुड्स सध्या वापरायचा नाही. जर उधार माल खरेदी केला तर रोख असेल तर गुड्स वापरायचा. लक्षात घ्या. गुड्स किंवा परचेसेस दोघं बरोबर आहे, फक्त तुम्हाला समजून घ्या. परचेसेस अकाउंट डेबिट टू विजय का दिलं, कॅश का दिली नाही,
की हा व्यवहार उधार खरेदी केलेला आहे, रोख खरेदी केला नाही. फॉर कॅश असेल तर तो रोख समजायचा, व्यक्तीचं नाव दिलं आहे, बाकी काहीच माहिती नाही तर काय समजायचं, क्रेडिट ट्रान्झॅक्शन समजायचं. आता बघा पुढचा व्यवहार 3 जुलै 3 तारखे टाका. रिटर्न गुड्स ऑफ 2000, रिटर्न्स गुड्स ऑफ ₹200 टू विजय. विजयपासून माल खरेदी केला बघा आणि त्याला रिटर्न म्हणजे परत करणे. विजयला ₹200 माल परत केला म्हणजे परचेस रिटर्न झालं. लक्षात घ्या, कोणाला माल परत केला? विजयला माल परत केला. म्हणजे इथं बघा विजयकडनं माल खरेदी केला, आता विजयला परत माल पाठवला म्हणजे विजय अकाउंट डेबिट टू काय आहे, खरेदी रिटर्न, परचेस रिटर्न अकाउंट क्रेडिट, परचेस रिटर्न अकाउंट क्रेडिट ₹200. म्हणजे त्याच्याकडे आता किती पैसे द्यायचे, त्याला फक्त 1000चा खरेदी केला, 200ला परत केला म्हणजे ₹800 त्याला द्यावे लागतील. बिंग गुड्स रिटर्न टू विजय. साधा आहे, माल परत गेला, माल परत आला. प्रत्येक व्यवहाराचा अर्थ समजून घ्यायचा, त्या अर्थानुसार त्या व्यवहाराची नोंद करायची. लक्षात घ्या. सोल्ड गुड्स टू पांचाल वर्थ ₹3000. ₹3000 माल पांचालला उधार विकला. पांचालला ₹3000 माल उधार विकला म्हणजे काय, सेल झाले. पांचालला माल मिळणार आहे, माल गेला म्हणजे विक्री झाली. तारीख लिहायची, किती तारीख आहे, पांचाल 4 तारीख. पांचाल अकाउंट डेबिट, पांचालच ना, पांचालला माल विकला, पांचाल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट, विक्री किंवा गुड्स अकाउंट क्रेडिट. किती, 3000. उधार म्हणून पांचाल. कॅश असतील, सोल्ड गुड्स फॉर कॅश, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. बिंग सोल्ड गुड्स टू पांचाल ऑन क्रेडिट. नॅरेशन बघा, प्रॉब्लेमचं उत्तर पण तुम्हाला पाठवलेलं आहे आणि प्रॉब्लेम पण तुम्हाला मी पाठवलेला आहे. अशा पद्धतीने प्रत्येक व्यवहार जो आहे ते व्यवहाराचे डेबिट इक्वल टू क्रेडिट नोंद करायची. पुढचं बघा, परचेस्ड गुड्स फॉर कॅश, परचेस अकाउंट डेबिट. पुढे बघा इथं 5वा व्यवहार, 5 तारीख, सॉरी 5व्या व्यवहाराचं काय आहे बघा, पांचाल रिटर्न गुड्स. जसं माल खरेदी केला आणि तो परत केला तसं आपण माल विकला, आपल्याकडे माल परत आला. लक्षात घ्या, सेल्स रिटर्न, जसं परचेस रिटर्न तसं सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट रिटर्न अकाउंट डेबिट टू पांचाल अकाउंट क्रेडिट. टू पांचाल अकाउंट, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट. किती रुपयाचा माल परत आला, आपल्याकडे ₹400 माल परत आला. बिंग तोच ट्रान्झॅक्शन लिहायचा, गुड्स रिटर्न फ्रॉम पांचाल, पांचाल पासून माल परत आला. ते ट्रान्झॅक्शन जरी लिहिलं तरी चालेल. पांचाल रिटर्न गुड्स ₹400. परचेस्ड गुड्स ऑन कॅश, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. पुढचा व्यवहार, तारीख, परचेस्ड गुड्स फॉर कॅश, कॅशने माल खरेदी केला 6 तारीख. काय झालं, परचेस्ड गुड्स ऑन कॅश ₹8,000. कॅश परचेस केला, माल परचेस केला, पैसे आले की गेले. परचेस्ड गुड्स ऑन कॅश. काय होईल व्यवहार, ती पुस्तकात एंट्री जी आहे ती एंट्री चुकीची आहे. लक्षात घ्या, पुस्तकातली एंट्री जी आहे ती चुकीची आहे, ती लक्षात घ्या. ती विरुद्ध एंट्री झाली
माल खरेदी केला, पैसे आले की गेले. पर्चेस म्हणजे खरेदी करणे, गुड्स म्हणजे माल, फॉर कॅश म्हणजे रोखीने माल खरेदी केला. पर्चेसेस अकाउंट डेबिट, अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश गेली, उलटी एंट्री. किती रुपीज? 8,000. पुस्तकात एंट्री चुकीची झालेली आहे, लक्षात घ्या. बिंग परचेस गुड्स फॉर कॅश. बिंग परचेस गुड्स फॉर कॅश. प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या काय करायच्या? 2 नोंदी करायच्या. पुस्तकामध्ये ही एंट्री चुकीची झालेली आहे, ती एंट्री बरोबर करून घ्यायची, लक्षात घ्या. म्हणजे पुस्तकाच्या एंट्र्या बघू नका, फक्त तुम्ही मी समजून दिलेलं आहे ते बघा. सोल्ड गुड्स ऑन कॅश, रोखीने माल विकला म्हणजे काय? पैसे आले आणि माल गेला, सेल. व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. कशाच्या रूपात? विक्रीच्या रूपात. मग कॅश अकाउंट डेबिट, तारीख लिहायची. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट किंवा गुड्स अकाउंट क्रेडिट, एकच आहे. किती? 5,000 रुपये. 5,000 रुपये. पेड वेजेस, वेजेस अकाउंट डेबिट, अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. नॅरेशन, बिंग वेजेस पेड. किती अमाऊंट आहे? 2,000. या पद्धतीने हा ट्रान्झॅक्शन जो आहे त्याच्यामध्ये 6 तारखेची एंट्री जी आहे चुकीची आहे, ती रिपेअर करून घ्या. म्हणजे प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या 2 नोंदी करायच्या. अशा पद्धतीने प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराच्या 2 नोंदी कराव्या लागतात. पुढचा एक प्रॉब्लेम आहे बघा, अजून एक पाठवलेला तुम्हाला मी. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन द बुक्स ऑफ मिस्टर अजयचा प्रॉब्लेम बघा, तो पण तुम्हाला मी पाठवलेला आहे. त्याच्या पण एंट्री मी सांगतो. इन द बुक्स ऑफ अजय, जर्नल इन द बुक्स ऑफ अजय, इन द बुक्स ऑफ अजय. जर्नल एंट्रीज असं वरती नाव द्यायचं. नंतर मग 4 टाकायचा. काय? पहिला कॉलम डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट. बघा, पहिला व्यवहार तारीख किती आहे? जुलै 2008. अजय स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश रुपीज 60,000. 60,000 रुपये धंदा टाकला. 1 तारीख कॅश अकाउंट डेबिट टू अजय कॅपिटल अकाउंट क्रेडिट. 60,000. बिंग स्टार्ट. व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. देणारा अजय आहे. बिंग स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश. दुसरा व्यवहार परचेस मशिनरी वर्थ रुपीज 10,000. 10,000 रुपयाची मशिनरी खरेदी केली. काही व्यक्तीचं नाव नाही, कॅश नाही. व्यक्तीचं नाव असेल तर ऑन क्रेडिट आणि असंच असेल परचेस मशिनरी रुपीज 10,000 तर रोख. सोल्ड गुड्स परचेस मशिनरी फ्रॉम केतन, तर केतन असले केतनचं व्यक्तीचं नाव. आता इथं काहीच नाही, एवढं म्हटलं परचेस मशिनरी वर्थ रुपीज 10,000 तर रोख खरेदी केली. व्हॉट कम्स इन? मशिनरी कम्स इन. मशिनरी अकाउंट डेबिट, रिअल अकाउंट रुपीज किती? 10,000. मशिनरी अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट क्रेडिट 10,000. टू कॅश अकाउंट क्रेडिट 10,000. बिंग परचेस मशिनरी फॉर कॅश. प्रत्येक व्यवहाराच्या 2 नोंदी. डेबिट इक्वल टू क्रेडिट. डेबिट. व्हॉट कम्स? मशिनरी कम्स इन, कॅश गोज आउट. देणारा कॅपिटल आहे. कॅपिटल कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आता पुढचे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये बदल होईल. आता सिंपल प्रॉब्लेम मधला शेवटचा प्रॉब्लेम लक्षात घ्या तुम्ही. आता तिसरा प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा आणि अटकलं तर मला फोन करून विचारा. परचेस गुड्स फ्रॉम केतन. केतन पासून माल खरेदी केला. परचेसेस अकाउंट डेबिट, परचेसेस
अकाउंट डेबिट टू केतन अकाउंट क्रेडिट. केतन अकाउंट क्रेडिट किती? 6,000. 6,000 रुपयाचा माल केतनकडनं खरेदी केला. 6,000. बिंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट. लक्षात घ्या, प्रत्येक पुढचा व्यवहार सोल्ड गुड्स टू महेश वर्थ रुपीज 6,000. महेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. महेशला माल विकला उधार. महेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. नरेशन बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट रुपीज किती? महेशला किती रुपयाचा माल? 8,000. सोल्ड गुड्स टू महेश बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. प्रत्येक व्यवहार जो आहे त्या व्यवहाराची नोंद करायच्यात, वह्या चेक केल्या जातील. लक्षात घ्या. म्हणून हे जे प्रॉब्लेम आहे हा 5वा प्रॉब्लेम आहे. काल 2 घेतले, असा हा दुसरा प्रॉब्लेम, काल 4था प्रॉब्लेम आहे. आणि एक शेवटचा 5 प्रॉब्लेम तुम्हाला मी पाठवले 5च्या 5. सोल्ड गुड्स टू मदन वर्थ रुपीज 6,000. 6,000 रुपयाचा रिटर्न. बघा पुढचा व्यवहार 5 तारखेला. रिटर्न गुड्स टू केतन. केतनला माल परत पाठवला. केतन अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट क्रेडिट. लक्षात घ्या, केतनकडनं माल खरेदी केला होता बघा 6,000 रुपयाचा. त्याच्याकडनं एंट्री काय होईल? केतन अकाउंट डेबिट. केतन अकाउंट डेबिट टू काय? रिटर्न कोणता आहे? रिटर्न गुड्स टू केतन. केतनला माल परत पाठवू. परचेस रिटर्न अकाउंट क्रेडिट. परचेस रिटर्न अकाउंट क्रेडिट किती? रुपीज 300. 300 रुपयाचा माल केतनला परत पाठवला. माल गेला, खरेदी केलेला नाही. जो खरेदी केलेला माल आहे तो परत पाठवला, म्हणजे त्याला काय परचेस रिटर्न म्हणतात. आपलं पुढे ते सबसिडी बुकमध्ये येईल तो टॉपिक. लक्षात घ्या. म्हणून खरेदी केलेला माल परत पाठवला त्याला परचेस रिटर्न म्हणतात, आणि विक्री केलेला माल परत आला तर सेल्स रिटर्न म्हणतात. लक्षात घ्या. उधार खरेदी आणि उधार विक्री. सोल्ड गुड्स टू मदन रुपीज 6,000. 6,000 रुपयाचा माल मदनला विकला. काय एंट्री होईल? मदनला विकला, माल गेला. सेल्स. मदन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. मदन अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. लिहित नाही मी तुम्हाला, फक्त समजून देतो. तुम्ही चार्ट तयार करा, व्यवस्थित नॅरेशन लिहा. पुढची एंट्री पेड सॅलरी टू स्टाफ. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. बिंग सॅलरी पेड टू स्टाफ. पेड रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवा. आणि काही शंका असेल तर मला तुम्ही कॉल करून विचारू शकता. धन्यवाद.